हॅलो, नमस्कार. मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आजचा मेनू जेनजी स्टाईलमध्ये बनवला आहे. आता तांदूळ कुकरला लावून घेण्याऐवजी मी असं भांड्यामध्ये शिजवून घेते. तर त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तांदूळ शिजतात तोपर्यंत सूपची तयारी करून घेऊयात. यासाठी 1/4 कप मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. यामध्ये चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे. या डाळी स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत घातल्या होत्या. यामध्ये एक टोमॅटो कट करून घातलेला आहे आणि थोडीशी दुधी देखील ॲड केलेली आहे. माझ्या मुलांना दुधीची भाजी अजिबात आवडत नाही, पण अशी सूपमध्ये किंवा पराठ्यामध्ये घातली की ते खातात. यामध्ये मीठ ॲड केलं आणि थोडंसं पाणी ॲड करून 3 ते 4 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत. डाळी मऊ शिजल्या पाहिजेत. तांदूळ शिजवण्यासाठी जे पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याला उकळी आली आहे. आता यामध्ये 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनिट भिजत ठेवले होते, ते घालूयात आणि झाकण ठेवून शिजवून घेऊयात. मीठ ॲड केलं. 4 मिनारचा लाँग ग्रेन तांदूळ आहे, पण शिजल्यानंतर थोडासा जाड होतो. दोन्ही शिजतंय तोपर्यंत सॅलडसाठी आणि राईसमध्ये ॲड करण्यासाठी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. यामध्ये गाजर, टोमॅटो, पत्ताकोबी हे कट करून घेतलेले आहेत. आता सूप बनवून घेऊयात. डाळ आणि दुधी अगदी मऊ शिजलेले आहेत. थोडंसं थंड झालं की याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तुम्ही हँड ब्लेंडरनी ब्लेंड करू शकता. गाळून घेते. न गाळता पण असं सूप बनवू शकता, पण मुलांना स्मूथ असं सूप हवं आहे, त्यामुळे मी गाळून घेते. सूप गरम आहे, तर थोडंसं थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून वाटून घेते. आता परत गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये 1 चमच काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि 1 चमच बटर ॲड करते. बटर वितळेल इतपत गरम करून घ्यायचं आहे. कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि शेवटी लिंबू रस ॲड केलेला आहे. मिक्स करून घेतलं. प्रोटीन आणि फायबरयुक्त असं सूप तयार आहे. डाळीमध्ये साल असलेली डाळ होती, त्यामुळे त्याचा असा कलर आलेला आहे. तुम्ही यामध्ये हळद ॲड करू शकता. तांदूळ शिजला आहे. तो आता फ्राय करून घेऊयात. यासाठी सिमला मिरची, गाजर, कोबी, टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि पनीर देखील घेतलेलं आहे. 2 चमच तेलामध्ये 1 टेबलस्पून जिरे ॲड केले. जिरे तडतडले की यामध्ये 1 चमच हिरवी मिरची आणि अद्रक पेस्ट परतून घेते. 1 चमच तीळ ॲड केलेले आहेत. आता यामध्ये या सगळ्या भाज्या ॲड करूयात आणि परतून घेऊ. थोडंसं मीठ ॲड केलं. भाज्या ओव्हरकुक करायच्या नाही आहेत. अगदी मऊ होईपर्यंत परतायच्या नाही आहेत. त्यामुळे अगदी 2 मिनिटच परतून घेतो आहे. थोड्या क्रंची राहतील इतपत परतून घ्यायच्या आहेत. म्हणजे भातासोबत खाताना त्याचा क्रंचीनेस छान लागतो. आता यामध्ये थोडासा सोया सॉस ॲड करूयात. त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच किचन किंग मसाला ॲड केलेला आहे. त्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला देखील ॲड करू शकता. हे मसाले मिक्स करून घेऊ.
आता यामध्ये भात ॲड करूयात. जे तांदूळ आपण शिजवून घेतले होते ते ॲड करूयात. हे चारमिनारचं लाँग ग्रेन राईस आहे, जे की शिजल्यानंतर असा जाड दिसतो बघा, असा जाड होतो. मिक्स करून घेऊ. थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात. आता पनीर ॲड करूयात आणि 2 मिनिट परतून घेऊ, म्हणजे पनीर देखील मऊ होईल. थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि शेवटी लिंबू रस ॲड करूयात. मिक्स करून घेतलेला आहे. टेस्टी आणि हेल्दी राईस रेडी आहे. सॅलडमध्ये टोमॅटो, पत्ताकोबी आणि हे मूग हळद घालून शिजवून घेतले होते. गाजर तसेच हे कच्चे शेंगदाणे देखील उकडून घेतलेले आहेत. सॅलडमध्ये ॲड करण्यासाठी ड्रेसिंग बनवून घेऊ. त्यासाठी पनीर आणि दही घेतलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. यामध्ये मीठ, काळी मिरी आणि लाल तिखट ॲड केलेलं आहे. मिक्सरमधून फिरून पेस्ट करून घेतलेली आहे. हे जे सॅलडसाठी आपण ड्रेसिंग बनवलं ते लगेच यामध्ये ॲड करणार नाही आहे. कारण आत्ता जर ॲड केलं तर याला पाणी सुटेल आणि सॅलडची चव सगळी बिघडेल, त्याचा क्रंचीनेस निघून जाईल. अगदी सर्व्ह करते वेळेस यामध्ये आपण हे ड्रेसिंग ॲड करणार आहोत. या सॅलडमध्ये निंबू रस आणि 1 चम्मच तेल ॲड केलेलं आहे. मिक्स केलेलं आहे. आता सॅलडमध्ये हे ड्रेसिंग ॲड करूयात आणि सर्व्ह करूयात. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली. हेल्दी आणि टेस्टी राईस, सूप आणि सॅलड. आजची ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटू. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.